नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा क्रीडा यूट्यूब चॅनल आपले स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण तलाठीच्या प्रश्नपत्रिका बघतोय ज्या 2023मध्ये TCSद्वारे घेण्यात आल्या. विद्यार्थी मित्रांनो, आजची आपली तिसरी प्रश्नपत्रिका आहे, त्यांचा आपण ॲनालिसिस बघतो. विद्यार्थी मित्रांनो, समोर येणाऱ्या आपल्या सरळ सेवा भरतीसाठी जी की आपली आता जवळपास बघितलं आपण 50,000+ भरती येणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता BMCची एक्झाम वगैरे झाली, त्यामध्ये आपण बघितलं GS वगैरे. विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये मार्काची श्युअरिटी नसते. विद्यार्थी मित्रांनो, लँग्वेजमध्ये आपण चांगले मार्क घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि इथं आपल्याला आउट ऑफ मार्क येण्याचे चान्स आहे. त्या अनुषंगाने विद्यार्थी मित्रांनो, येणाऱ्या समोर सरळ सेवा भरतीसाठी आपण TCSद्वारे घेण्यात आलेल्या मराठी क्वेश्चन पेपरचे ॲनालिसिस बघतो विद्यार्थी मित्रांनो. आणि आपली जवळपास आता ही तिसरी क्वेश्चन पेपर आहे. बाकीच्या 2 क्वेश्चन पत्रिका झालेल्या आहेत आपल्या ॲनालिसिस करून. त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आणि प्लेलिस्टसुद्धा बनवली आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यामुळे ज्यांनी ते क्वेश्चन पेपर बघितले असेल त्यांनी ते बघून घ्यायचे आहे. आणि आपण हे आपली सिरीज कंटिन्यू चालू ठेवणार आहे. त्या विद्यार्थी मित्रांनो, ज्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल अजून, त्यांनी सबस्क्राईब करायचं आहे. आणि ही सिरीज आपण समोर चालू ठेवणार आहे, त्यामुळे त्यांनी क्वेश्चन ॲनालिसिस बघायचं आहे. येणाऱ्या समोरचे आपलं बघतोय 50,000+ भरती येणार आहे, त्यासाठी ही सिरीज आपली उपयुक्त ठरणार आहे. तर चला जाऊया आपल्या प्रश्न पहिल्याकडे. आज आपला प्रश्न पहिला काय आहे, पुढील वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा. तर आपल्याला काय दिलेलं आहे, तर धावा करणे. विद्यार्थी मित्रांनो, धावा करणे याचं उत्तर आहे आपल्या ऑप्शन क्रमांक 4मध्ये काय, मदतीसाठी विनवणी करून बोलावणे. म्हणजेच त्याला आपण काय म्हणतो, धावा करणे. म्हणजे काय, मदतीसाठी विनवण्या करून बोलवणे, त्याला आपण धावा करणे म्हणतो. चला जाऊया प्रश्न क्रमांक 2कडे. प्रश्न क्रमांक 2 काय दिलेला आहे, पुढील म्हणीचा अर्थ सांगा. काय म्हण, खाईन तर तुपाशी नाहीतर उपाशी. विद्यार्थी मित्रांनो, या म्हणीचा अर्थ दिलेला आहे आपल्या ऑप्शन क्रमांक 2मध्ये. तर काय दिलेलं आहे, इच्छित गोष्ट न मिळाल्यास समझोता न करता हव्या त्या गोष्टीसाठी अडून बसणे. म्हणजे त्यालाच काय आपण म्हणतो, खाईन तुपाशी नाहीतर उपाशी. म्हणजे गोष्ट मिळाली नाही तर ते समझोता नाही करायचा, त्या गोष्टीसाठी अडूनच बसायचे. आपण नाही का एखाद्या पोस्टच्या मागं लागतो, जर ती पोस्ट नाही भेटली तोपर्यंत मी शांत बसणार नाही, दुसरी पोस्ट नकोच मला, त्यालाच आपण काय म्हणतो, खाईन तुपाशी नाहीतर राहीन उपाशी. चला जाऊया समोरच्या प्रश्न क्रमांक 3. आता काय दिलं आहे प्रश्न क्रमांक 3, पुढील वाक्यप्रचार कोणत्या वाक्यामध्ये बरोबर वापरला आहे. तर कोणता वाक्यप्रचार दिलेला आहे, शंख करणे. विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर दिलं आहे आपल्या ऑप्शन क्रमांक 2मध्ये. काय, माझ्या दारापुढे किती शंख केल्यास तरी मी दार उघडणार नाही. म्हणजे तुम्ही माझ्या दारासमोर किती येऊन शंख वाजवले तरी मी दार उघडणार नाही. म्हणजे त्यालाच आपण काय म्हणतो, शंख करणे. म्हणजे काय, माझ्या दारापुढे किती शंख वापरल्यास तरी मी दार उघडणार नाही. ऑप्शन क्रमांक 2मध्ये याचं उत्तर दिलं आहे. आता जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न काय आहे, तर समानार्थी शब्द ओळखा. कोणता दिलेला आपल्याला, तर शब्द दिलेला आपल्याला वासरमणी. विद्यार्थी मित्रांनो, वासरमणी या शब्दाचा समानार्थी शब्द आहे सूर्य. याचा ऑप्शन क्रमांक 2मध्ये दिलेला आहे आपल्याला, सूर्य. विद्यार्थी मित्रांनो, दिवसचं सुद्धा जर आपल्याला बघितलं तर दिवसचा समानार्थी शब्द हा वासर होतो. काय होतो, तर वासर होतो. आणि सूर्याचा काय होतो, तर वासरमणी होतो, आपण बघितलं असेल. आणि चंद्राचे जर बघितले विद्यार्थी मित्रांनो, आपण चंद्राचे शशी, इंदू. विद्यार्थी मित्रांनो, असे चंद्राचे सुद्धा समानार्थी शब्द आहेत. आणि स्त्रीचे आपल्याला माहिती आहे, ललना, वनिता, नारी हे स्त्रीचे समानार्थी शब्द आहेत. चला जाऊया समोरच्या प्रश्नाकडे. वाक्याचा प्रकार ओळखा. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 5 आपला काय, तर वाक्याचा प्रकार ओळखा. काय दिलेले वाक्य, बापू गुरुजीच्या लहानपणी गावात शाळा नव्हती. तर याचं वाक्य कोणतं आहे विद्यार्थी मित्रांनो, तर याचं वाक्य आपलं उत्तर ऑप्शन क्रमांक 3मध्ये हे वाक्य विधानार्थी वाक्य. विद्यार्थी मित्रांनो, ज्यामध्ये स्थळ आणि काळाचा बोध झाला ते वाक्य आपले विधानार्थी वाक्य आहे. याच्यात आपल्याला स्थळ दिलेलं आहे, गावात शाळा नव्हती. आणि गुरुजीच्या लहानपणी म्हणजे तिथं काळाचा बोध झाला. गुरुजीच्या लहानपणी काय, गावात शाळा नव्हती. म्हणजे इथं स्थळ आणि काळाचा बोध झाला आहे, त्याच्यामुळे तो विद्यार्थी मित्रांनो हे विधानार्थी वाक्य आहे. लक्षात ठेवायचं आपण, जिथे स्थळ आणि काळाचा बोध होतो ते विधानार्थी वाक्य आहे. चला जाऊया नेक्स्ट क्वेश्चनकडे. आपलं क्वेश्चन क्रमांक 6 काय, तर समासाचा योग्य विग्रह करा. तर आपल्याला कोणता शब्द दिलेला आहे, तर लोकप्रतिनिधी. याचा आपल्याला काय करायचं आहे, योग्य विग्रह करायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, लोकांचा प्रतिनिधी आपल्या ऑप्शन क्रमांक 4मध्ये दिलेला आहे. लोकांचा प्रतिनिधीमध्ये काय, लोकप्रतिनिधी म्हणजेच लोकांचा प्रतिनिधी. हे आपल्याला समासाचा विग्रह करायचा. चला जाऊया नेक्स्ट क्वेश्चनकडे. क्वेश्चन क्रमांक आपला काय, 7 प्रयोग ओळखा. आरशातील स्त्रीने मला विचारले. विद्यार्थी मित्रांनो, मागच्या क्वेश्चन पेपर ॲनालिसिसमध्ये आपण एक मस्त भारी ट्रिक घेतलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, सगळे क्वेश्चन प्रयोगाचे जवळपास बघितलं आपण, TCSने घेतलेले 90% क्वेश्चन विद्यार्थी मित्रांनो त्या ट्रिकमध्ये सुटत आहेत. ज्यांनी ते बघितलं नसेल त्यांनी लेक्चर बघून घ्यायचं आहे आणि त्यातूनच आपल्याला 90% प्रश्न सुटत आहेत. बघून घ्यायचे ट्रिक एकदा. आणि विद्यार्थी मी याचं उत्तर ऑप्शन क्रमांक 3मध्ये आपलं, आरशातील स्त्रीने मला विचारले. याचं उत्तर आहे भावी प्रयोग. कोणता प्रयोग आहे, तर का म्हणजे आरशातील स्त्रीने म्हणजे दोन्हीकडे प्रत्यय लागलेला आहे विद्यार्थी मित्रांनो, त्याच्यामुळे त्याचं उत्तर आहे
बायोब्रेक. चला जाऊया समोरच्या प्रश्नाकडे आपण. आता पुढील प्रश्न 8 नंबर काय आहे? वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ निवडा. म्हणजे कोणता वाक्यप्रचार दिला आपल्याला? संकटाला तोंड देणे. विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर दिलं आपल्या ऑप्शन क्रमांक 1 मध्ये. काय? संकटाचा सामना करणे. म्हणजेच काय? संकटाला तोंड देणे. म्हणजे आपल्यावर जर एखादं संकट उडून आलं तर त्या संकटाचा आपण सामना करतो, म्हणजे त्यालाच काय म्हणतो आपण? संकटाला तोंड देणे. चला जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 9 काय? प्रश्न क्रमांक 9 पुढील शब्दाचा योग्य अर्थ सांगा. शब्द कोणते दिला आपल्याला? दुरापास्त. तर दुरापास्त या शब्दाचा अर्थ विद्यार्थी मित्रांनो कठीण. ऑप्शन क्रमांक 4 मध्ये दिला आपल्याला. दुरापास्त म्हणजे कठीण. आता आपल्याला सोपं माहिती आहे. सोपं म्हणजे सहज होणारी गोष्ट, त्याला आपण काय म्हणतो? सोपे, सहज. दूरचं त्याला आपण लांब म्हणतो. दूरचं काय होते? लांब. आणि आपलं दूरदरचं म्हणजे अवघड होतं विद्यार्थी मित्रांनो. दूरदरचं अवघड होते. आपल्याला विचारला कोणता आहे? दुरापास्त. दुरापास्तचं उत्तर काय? ऑप्शन क्रमांक 4 मध्ये आपल्याला दिलं काय? कठीण आहे. चला जाऊया पुढच्या प्रश्न. प्रश्न क्रमांक 10 पुस्तक व त्यांची लेखकाची जोडी जुळवायची. तर कोणतं पुस्तक दिलं आहे आपल्याला? उपरा. विद्यार्थी मित्रांनो हो उपरा हे पुस्तक कोणाचं आहे? तर विद्यार्थी मित्रांनो उपरा हे पुस्तक लक्ष्मण माने यांचं आहे. कोणाचं आहे? तर लक्ष्मण माने यांचं आहे. विद्यार्थी मित्रांनो जर दया पवार यांचं बघितलं, दया पवार यांचं बलूत तसेच दलित हे पुस्तक आहे. कोणाचं? तर दया पवार यांचं आहे. आणि शंकरराव खरात यांचं जर बघितलं तुम्ही विद्यार्थी मित्र, तर यांचं आहे तराळ आणि अंतराळ. तराळ अंतराळ हे कोणाचं आहे? तर शंकरराव खरात यांचं आहे. विद्यार्थी मित्रांनो बंडू तुपे यांचं आहे काट्यावरची पोर. काय? काट्यावरची पोर. विद्यार्थी मित्रांनो आपण पुस्तकाचं एक सेपरेट म्हणजे पुस्तकात तसेच त्याचे टोपण नावाचं लेक्चर घेतलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि आता झालेल्या BMC एक्झाममध्ये त्याचा खूप फायदा झालेला आहे मुलांना. जवळपास मुलांचे मॅसेज आलेले आहेत, त्यातले जवळपास एका लेक्चरमधले 2-2 क्वेश्चन आलेले आहेत. म्हणजे समान नावावर टोपण नावावर सुद्धा 2 क्वेश्चन आलेले आहेत. लेखक वगैरे यांच्यावर सुद्धा, लेखक त्यांचे साहित्य वगैरे याच्यावर. विद्यार्थी मित्रांनो ती लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देतो. आणि आपल्यास जवळपास सरळ सेवा भरती TCSच घेणारे विद्यार्थी मित्रांनो समोर येणारे, त्याच्यामुळे ते लेक्चर सगळ्यांनी बघूनच घ्यायचे आहे. एकदा मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देतो, ते एकदा बघून घ्यायचं आहे सगळ्यांनी. चला जाऊया नेक्स्ट क्वेश्चनकडे. आता क्वेश्चन क्रमांक 11 काय आहे? तिने आपले मुलायम हात माझ्या गालावरून फिरवले. पुढील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. तर आपल्याला कोणता शब्द दिला आहे? मुलायम. तर आपल्याला मुलायम या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखायचा. तर विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर आहे आपल्या ऑप्शन क्रमांक 1 मध्ये खरखरीत. विद्यार्थी मित्रांनो इथं खरखरीत उत्तर दिलेलं आहे. ऑप्शन क्रमांक 1 मध्ये आपल्या मुलायमचा विरुद्धार्थी शब्द म्हणजे खरखरीत होतो. आता मुर्दूचं माहिती आहे आपल्याला. मुर्दूचा विरुद्ध काय येणार आहे? कठीण येणार आहे. मलिनचा येईल स्वच्छ. चला जाऊया नेक्स्ट क्वेश्चनकडे. आता क्वेश्चन क्रमांक 12 काय दिलेला विद्यार्थी मित्रांनो? शब्दाचा अर्थ सांगा. कोणता शब्द दिला आपल्याला? विधू. तर विद्यार्थी मित्रांनो विधू या शब्दाचा अर्थ होतो ऑप्शन क्रमांक 2 मध्ये दिला आपल्याला चंद्र. विद्यार्थी मित्रांनो विधू या शब्दाचा अर्थ चंद्र होतो. विद्यार्थी मित्रांनो TCS आपल्याला अशाच टाईपचे क्वेश्चन विचारते जे की आपण कधी समजा जवळपास आपल्याला हे शब्द चंद्राचे बघितलेले, पण चंद्राचा विधू अशा टाईपचे शब्द विचारते. आता विदूर ऑप्शन क्रमांक 2 मध्ये आपल्याला ऑप्शन क्रमांक 1 मध्ये विदूर दिले. विदूरचा अर्थ काय होतो? ज्याची पत्नी मरण पावली असं त्याला विदूर म्हणतो आपण. सुंदरचे काय होतात? तर सुंदरचे सुरेख, मनोहर, रम्य, ललित हे सुंदरचे होतात. तर आपल्याला कोणता विचारला? विधू. तर विधूचा अर्थ काय होतो? तर चंद्र होतो. चला जाऊया नेक्स्ट क्वेश्चनकडे. आता क्वेश्चन क्रमांक 13 काय विद्यार्थी मित्रांनो? पुढील शब्दाचे योग्य अर्थ सांगा. तर आपला शब्द कोण दिलेला आहे? तर भाट हा शब्द दिलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर आहे भाट या शब्दाचा योग्य अर्थ आहे ऑप्शन क्रमांक 2 मध्ये आपला काय? स्तुतीपाठक. विद्यार्थी मित्रांनो भाट हा स्तुतीपाठक आपण बघितला असेल. म्हणजे हा भाट स्तुतीपाठक कुठं असतो? तर आपण पहिले जुन्याच्या काही राज्याच्या दरबारात बघायचो. स्तुतीपाठक असायचे, म्हणजे ते काय करायचे? राज्याची स्तुती करायचे, म्हणून त्याला आपण स्तुतीपाठक म्हणतो. भाटचा शब्द तेच आहे. भाट म्हणजे सारखा बडबड करणार, त्यालाच आपण काय म्हणतो? स्तुतीपाठक म्हणतो. गायकचं काय आहे? तर गायकचं गाणी म्हणणारा. आता कवी कोण आहे? कविता लिहिणारा. शाहीर आपण बघतोय. शाहीर म्हणजे पोवाडे लिहिणारा, पोवाडे गाणारा त्याला आपण काय म्हणतो? शाहीर म्हणतो. आणि आपल्याला काय विचारलं आहे? भाटचा शब्दाचा योग्य अर्थ, त्याला काय होतं आपण? स्तुतीपाठक. चला जाऊया पुढच्या प्रश्न क्रमांक 14 काय? पुढील 2 केवळ वाक्यामध्ये योग्य अवयव काय वापरायचं? आपल्याला योग्य अवयव वापरून संयुक्त वाक्य तयार करायचं. विद्यार्थी मित्रांनो काय वाक्य दिले आपल्याला? लहान मुलं आनंदी वृत्तीचे असतात.
ती आनंद घेण्यात तरबेज असतात. आता इथं कोणता होईल विद्यार्थी मित्रांनो? इथे येईल आपला ऑप्शन क्रमांक 1 मधला म्हणजे ते कसं येईल? लहान मुलं आनंदी वृत्तीची असतात म्हणजे ती काय? तर म्हणजे ती आनंद घेण्यास तरबेज असतात. आता इथं बाकीचं येऊ शकत नाही. आनंद वृत्तीचे असतात कारण येईल का? तर नाही येऊ शकत. तिथं म्हणून आपला ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे लहान मुलं ही आनंद वृत्तीची असतात म्हणजे ती आनंद घेण्यात तरबेज असतात. त्याला जाऊ आपल्या समोरच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 15, शब्दाचा अर्थ सांगा. कोणता शब्द दिला आपल्याला? दिडी. तर विद्यार्थी मित्रांनो, दिडी या शब्दाचा अर्थ काय होतो? दृष्टी. तर आपल्या ऑप्शन क्रमांक 2 मध्ये दिडी या शब्दाचा अर्थ काय होतो? तर दृष्टी होते. आता डोळ्याचे नयन, अक्ष, नेत्र आणि मिठीचं आपण काय म्हणतो? आलिंगन देणे. काय? आलिंगन. त्यालाच आपण काय म्हणतो ना? आलिंगन देणे म्हणजेच मिठी मारणे वगैरे, त्याला आपण आलिंगन देणे. आपलं विचारलं आहे दिडीचा काय होतं? दृष्टी. चला जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 16 काय दिलेला आहे? पुढील वाक्यप्रचाराचा कोणत्या वाक्यात बरोबर वापर झालेला आहे? आणि आपल्याला काय दिलेलं आहे? कोणता अक्षर? राम राम ठोकणे. आता याचं उत्तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या ऑप्शन क्रमांक 1 मध्ये दिलेलं आहे. नोकरी शोधण्यासाठी त्यांनी गावाला रामराम ठोकला. विद्यार्थी मित्रांनो, आपण म्हणत नाही की गोष्टीला रामराम ठोकला बाबा, आता येतो रामराम ठोकला तर डायरेक्ट. तसं त्याने नोकरी शोधण्यासाठी गावाला रामराम ठोकला म्हणजे गावापासून तो दूर गेला. हे आपल्या ऑप्शन क्रमांक 1 मध्ये दिलेलं आहे. चला प्रश्न क्रमांक 17 आपला काय दिलेलं आहे? वाक्यात विधानार्थी वाक्य करा. म्हणजे जे वाक्य दिलं आपल्याला त्याचं विधानार्थी वाक्य करायचं आहे. काय? लय हाडं आहेत तुझ्या अंगात. लय हाडं आहेत तुझ्या अंगात. विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर दिलं आपल्या ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे तुझ्या अंगात पुष्कळ हाडं आहेत. आपल्याला कोणतं वाक्य करायचं आहे? विधानार्थी वाक्य करायचं आहे. आता इथं बघितलं विद्यार्थी मित्रांनो, पहिलं वाक्य प्रश्नार्थी वाक्य, दुसरं वाक्य नकारार्थी वाक्य, तिसरं वाक्यसुद्धा प्रश्नार्थी वाक्य आणि चौथं वाक्य बघितलं आपण लय हाडं आहेत तुझ्या अंगात. हे आपलं काय? विधानार्थी वाक्य. कधी कधी विद्यार्थी मित्रांनो आपल्या एलिमिनेशन मेथड जी आहे ती सुद्धा उपयोगी ठरते. अशा ऑप्शन लगेच आपल्याला कट करतात, त्याच्यामुळं आपल्याला पेपर सोडवायला थोडं सोपं जाते. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 18 काय? विरुद्धार्थी शब्द ओळखा. कोणता दिलेला आहे आपल्याला शब्द दिलेला आहे आपल्याला? दूषण. तर विद्यार्थी मित्रांनो, दूषण या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे स्तुती. काय? स्तुती. कोणता आहे? स्तुती आहे. कोणता? दूषण या शब्दाचा. तर जाऊया आपण समोरच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 19 काय दिलेलं आहे आपल्याला? पुढील शब्दाचा वाक्यातला कोणता वापर बरोबर आहे? कोणता शब्द दिलेला आहे आपल्याला? मळब. म्हणजे कोणत्या वाक्यात त्याचं उत्तर बरोबर झालं आहे? विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 मध्ये आज सकाळपासून आकाशात मळब आले. विद्यार्थी मित्रांनो, मळब येणे म्हणजे काय? तर मळब येणे म्हणजे आपल्या आकाशात समजा आपलं ढग जमले आणि जो आपला सूर्यप्रकाश आहे ना तो मंदावला, त्याला आपण काय म्हणतो? मळब येणे. म्हणजे आपल्या आकाशात ढग आले आणि त्या ढगाच्या प्रभावामुळे आपला जो सूर्यप्रकाश आहे तो मंदावला, त्यालाच आपण काय म्हणतो? मळब येणे. मग ते याचं उत्तर काय? मग आज सकाळपासून आकाशात मळब आली म्हणजे सकाळपासून ढग आल्यामुळे सूर्यप्रकाश मंदावला. चला पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 20 काय? तर प्रयोग ओळखायचा आपल्याला. आम्हाला गरम पाणी देऊन सैनिकांनी उबदार स्वागत केले. विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर आहे आपल्या ऑप्शन क्रमांक 4 मध्ये कर्मणी प्रयोग. हा कोणता प्रयोग आहे? कर्मणी प्रयोग. विद्यार्थी मित्रांनो, मागच्या लेक्चरमध्ये आपण ट्रिक घेतली ती एकदा सगळ्यांनी बघून घ्यायची आहे, तिथे मग प्रश्न सोडवायला सोपं जाईल. आता प्रश्न क्रमांक 21 आपला काय दिलेला आहे? पुढील लेखकाने कोणते पुस्तक लिहिले? आता लेखक कोण दिला आपल्याला? रणजित देसाई. विद्यार्थी मित्रांनो, ते क्वेश्चन एकदा लेक्चर बघूनच घ्यायचं आहे. असा एकही प्रश्न नाही की ते आपल्या त्या लेक्चरमधून सॉल्व होणार नाही. आपण त्याच्या लेक्चरचे सुद्धा 2 पार्ट घेतलेले, त्यामुळे तिथून तुमचा क्लिअर होणार आहे. तर रणजित देसाई यांची कोणती? विद्यार्थी मित्रांनो, रणजित देसाई यांचं पुस्तक आहे स्वामी. कोणता आहे? तर स्वामी. कोणाचा आहे? तर रणजित देसाई यांचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण जर बघितलं संभाजी आणि पानिपत हे कोणाचे आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, हे आहे विश्वास पाटलांचे. विश्वास पाटील यांचे आहेत. कोणते? संभाजी आणि पानिपत. आणि हे आहे ती विद्यार्थी मित्रांनो वि. स. खांडेकर यांचे आहे. वि. स. खांडेकर यांचे हे आहे ती. आणि संभाजी आणि पानिपत कोणाचे? तर विश्वास पाटलांचे आहे. आणि आपल्याला कोणाची विचारले? रणजित देसाई यांची. काय? तर स्वामी हे पुस्तक कोणाचं आहे? रणजित देसाई यांचं आहे. चला जाऊया समोरच्या प्रश्नाकडे. आता प्रश्न क्रमांक 22 काय दिलेला आहे आपल्याला? धार्मिक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा. तर विद्यार्थी मित्रांनो, धार्मिकचं काय येणार आहे? तर अधार्मिक येईल. आणि स्वधर्माचं काय येईल? विरुद्धार्थी परधर्म येईल. आपल्याला काय द्यायचं? धार्मिकचं काय येईल? अधार्मिक येईल. चला जाऊया समोरच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 23 काय? आता युगांत हे पुस्तक यांनी लिहिले आहे. डॅश डॅश यांनी लिहिले. कोणतं? तर युगांत.
विद्यार्थी मित्रांनो हे युगांत हे पुस्तक लिहिलं आहे आपल्या इरावती कर्वे यांनी लिहिलं आहे. कोणी लिहिलं आहे तर इरावती कर्वे यांनी लिहिलं आहे. विद्यार्थी मित्रांनो आपण जर बघितलं तर शिवाजी सावंत यांच्या कोणत्या आहे तर शिवाजी सावंत यांचे युगंधर, छावा तसेच लढत. विद्यार्थी मित्रांनो हे शिवाजी सावंत यांचे पुस्तक आहेत महत्त्वाचे. युगंधर, छावा, लढत तसंच त्यांचं मृत्यूंजय सुद्धा आहे. आणि आपल्या विश्वास पाटलाच्या आपण मागच्या क्वेश्चनमध्ये सुद्धा बघितल्या. विश्वास पाटलाच्या कोणत्या बघितलं आपण पानिपत बघितलं. ही त्यांची महत्त्वाची आहे बरं का विद्यार्थी मित्रांनो. पानिपत त्यांची महत्त्वाची. एक मिनटं. पानिपत ही त्यांची महत्त्वाची आहे. कोणाची? विश्वास पाटलांची पानिपत महत्त्वाची. आणि विश्वास पाटलाच्या अजून कोणत्या आहेत तर संभाजी मागच्या प्रश्नामध्ये बघितलं आपण. संभाजीसुद्धा त्यांची आहे. संभाजी परत त्यांची बघितलं आपण पांगिरा ही सुद्धा त्यांची. आणि त्यांची एक अजून म्हणजे झाडाझडतीसुद्धा महत्त्वाची आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि वि स खांडेकर यांचे जर बघितलं आपण वि स खांडेकर यांचे अमृतवेल कोणाचे आहे तर वि स खांडेकर यांचे पुस्तक आहे. आणि त्यांचं परत हिरवा चाफा, दोन मने, अश्रूसुद्धा त्यांची महत्त्वाची आहे विद्यार्थी मित्रांनो. अश्रू. विद्यार्थी मित्रांनो डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देऊन टाकतो मी एकदा पुस्तकांचं लेक्चर बघून घ्यायचं आहे. तिथे बरेच प्रश्न आपले क्लिअर होऊन जातील. चला जाऊया समोरच्या प्रश्न क्रमांक 24. आता विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक 24 काय? समास ओळखायचा आपल्याला. कोणता? दरडोई या शब्दाचा. विद्यार्थी मित्रांनो दरडोई या शब्दाचा समास आहे अविवाह समास. चला जाऊया समोरच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 25 काय आहे? म्हणजे पोळे हा समानार्थी शब्द कोणत्या शब्दाचा आहे? कोणता? पोळे हा समानार्थी शब्द कोणत्या शब्दाचा आहे? विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर आहे आपल्या ऑप्शन क्रमांक 2मध्ये. पोळे हा शब्द प्रवाळ या समानार्थी शब्दाचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो पाचूचा समानार्थी शब्द कोणता आहे? पाचू म्हणजे एक रत्न होते. काय होते तर एक रत्न होते. पाचूचा अर्थ काय होतो तर एक रत्न. विद्यार्थी मित्रांनो आपली लेक्चर सिरीज कंटिन्यू अशीच असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो आपली लेक्चर सिरीज आहे ना पूर्ण TCS पॅटर्ननुसार आहे. म्हणजे आपण काय करतो आहे TCSनं जे तलाठीची भरतीची एक्झाम घेतली होती कधी 2023मध्ये. विद्यार्थी मित्रांनो ते सगळे क्वेश्चन पेपर आपण घेतो आहे. आपली आजची तिसरी क्वेश्चन पेपर आहे आणि आपण ते सगळे क्वेश्चन पेपर घेणार आहे. विद्यार्थी मित्रांनो याचा फायदा आपल्याला समोर येणार आहे. आपण बघतो आहे सध्या म्हणजे आपल्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे देवेंद्रजी फडणवीस यांनी जवळपास 50,000 प्लस भरती येणार विद्यार्थी मित्रांनो. आणि त्यामध्ये आपले वनरक्षक झालं म्हणजे जवळपास सगळे तलाठी भरतीसुद्धा चान्स आहे विद्यार्थी मित्रांनो. TCSद्वारेच घेतले जाणारे सगळे एक्झाम. त्याच्यामुळे आपल्याला हेच क्वेश्चनचा फायदा होणार विद्यार्थी मित्रांनो. आणि हेच क्वेश्चन आपल्याला समोर विचारले जाणार आहेत. त्यामुळे या क्वेश्चनचा जेवढा जास्त सराव केला जाईल तो करायचा विद्यार्थी मित्रांनो. आणि याच्या PDF विद्यार्थी मित्रांनो ही PDF जर तुम्हाला पाहिजे असेल तर मी टेलिग्राम चॅनलची लिंक देऊन टाकतो डिस्क्रिप्शनमध्ये. ते टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करायचं आहे. तिथे मी तुम्हाला ह्या PDF वगैरे टाकत जाईल. तसं आपल्या लेक्चरच्या लिंकसुद्धा तिथे शेअर करत असतो मी. त्यामुळे त्यांनी. आणि विद्यार्थी मित्रांनो आपण परत एक GS म्हणजे GSचे जे क्वेश्चन आहेत आता आपण TCS पॅटर्नचं बघितलं. GS खूप जास्त टफ म्हणजे BMCचे क्वेश्चन पेपर बघितले आपण खूप जास्त टफ विचारले जातात. त्यानुसार आपण TCSचे GSचे झालेले सगळे PYQ आहेत त्याची पण आपण लेक्चर जर लवकरात लवकर चालू करतो आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला जे नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या कंटिन्यू आपल्या लेक्चर सीरीजला बघत राहा. चला विद्यार्थी मित्रांनो तोपर्यंत भेटू आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये. तोपर्यंत बाय. थँक्यू.